मी लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार आहे आणि मी लवकरच फॉर्म भरणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना मी 17 तारखेला मुंबईला भेटलो। 12 तारखेला त्यांच्या शिवालयामध्ये सविस्तर निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये आणि मी योग्य उमेदवार आहे। मी योग्य उमेदवार काय की माझं कार्य खूप आहे। आमच्या शैक्षणिक संस्थेतर्फे आम्ही 30 महाविद्यालय, 35 विद्यालय, कॉलेजेस, स्कूल, 50, 60, 65 आमचे कॉलेज आहे, स्कूल्स आहे, बँक आहे, लोकविकास बँकेचा मी फाउंडर आहे। याशिवाय महिलांना ग्रामीण भागात प्रशिक्षण देणे, युवकांना स्वावलंबी करणे, त्यांना लोन देणे, त्यांना मार्गदर्शन करणे। ग्रामीण भागामध्ये सध्या आमचं तळ्यामधून गाळ काढण्याचं काम चालू आहे। डॅम मधून पाण्याची पातळी वाढेल, शेतकऱ्यांच्या गाळाचा फायदा होईल, यासंबंधी आमच्या वैजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी कामं चालू आहेत। महिलांना आम्ही स्वावलंबी करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे। अपंगांना, दिव्यांग व्यक्तींना आम्ही खूप प्रकारे मदत केलेली आहे। त्यांची तपासणी करून घेतली, त्यांना कराचं यंत्र दिलं, त्यांना व्हीलचेअर दिल्या, त्यांना सायकली दिल्या, त्यांना जयपूर फूड दिले। तर अशा प्रकारे माझं कार्य सर्व क्षेत्रामध्ये चालू आहे आणि मी उच्च शिक्षित आहे। मी इंजिनियर आहे, मी MBA आहे मुंबई विद्यापीठाचा आणि मला अमेरिकेच्या एका विद्यापीठाने डीलिट दिले, डॉक्टर ऑफ लिटरेचर। मला प्रशासनाचा अनुभव आहे। आता असे काही उमेदवार आहेत किंवा अशा काही व्यक्ती आहेत की त्यांना लिहिता वाचता येत नाही, इंग्रजी वाचता येत नाही, बोलू शकत नाही, समजू शकत नाही आणि संसदेमध्ये भाषण करायचं, संसदेमध्ये प्रश्न विचारायचं, मी त्या उमेदवाराला समजलं पाहिजे की समाजाचे प्रश्न काय आहे आणि तो योग्य प्रकारे मांडू शकलो पाहिजे। माझ्या या सर्व क्षेत्रामध्ये माझं ज्ञान आहे, मला प्रचंड अनुभव आहे। मी समाजकार्य 1985 पासून मी करत आहे। मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी सुरू केली, सहकारी औद्योगिक वसाहत सुरू केली, वाचनालय सुरू केलं आहे, अनेक कॉलेजेस सुरू केले आहे, बँक सुरू केली आहे, पतसंस्था सुरू केल्या आहेत आणि सर्व आम्ही जे सुरू केलेल्या संस्था हे सर्व चांगल्या प्रकारे चालू आहेत। समाजासाठी, लोकांसाठी काय विशेष करण्यात आलं काय? आता समाजासाठी ही बँक सुरू केली, आता 3 लाख लोकांना कर्ज दिलं आहे आणि सर्व कर्ज चांगल्या प्रकारे परतफेड होत आहे। शाळा कॉलेज सुरू केले ग्रामीण भागामध्ये। ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सोय नव्हती, अरे चांगला धरा पडेल, ग्रामीण भागात शिक्षणाची संस्था नव्हती, सोय नव्हती, म्हणून लहान विद्यार्थी, ग्रामीण भागातले गरीब मुलं, त्यांना आपण मदत केली मोठ्या प्रमाणात आणि कार्य सतत चालू आहे। सर, तुमची टक्कर म्हणजे शिवसेनेची असेल, खैरे यांच्याशी असेल का इम्तियाज जलील यांच्याशी असेल, काय बोलतो? हे बघा, मी त्याला काही टक्कर बनत नाही, हे मतदार ठरवतील की कोण योग्य उमेदवार आहे। आणि माझी अशी धारणा आहे की कुठल्याही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला 2 टर्मपेक्षा जास्त संधी मिळायला नको। अमेरिकेमध्ये अमेरिकेचा अध्यक्ष जो असतो त्याला फक्त 2 टर्म अध्यक्ष राहता येतं, घटनेमध्ये तरतूद केली आहे। इथे 20-20 वर्ष, 25-25 वर्ष, अरे तर बुद्धिमान कर्तबगार लोकांना संधी मिळायला पाहिजे, स्वतःच्या राजकारणात यायला पाहिजे। 2 टर्म झाल्या फिनिश, अशी भूमिका आहे। आता त्याच्यामध्ये घराणेशाही वाढली आणि एक कुटुंब मोठं झालं, सत्तेसाठी पैसा, पैशासाठी सत्ता, अशा प्रकारे शहर राजकारण चालू आहे। दुनिया का सबसे पहला फिलोसोफर था सोक्रेटिस। सोक्रेटिस का नाम सुना है आपने? उनके शिष्य थे प्लेटो। प्लेटो बहुत बड़े तत्ववेत्ता थे। तो प्लेटो ने कहा था कि राजकारण में ऐसी व्यक्ति आनी चाहिए, अगर राजकारण अच्छा करना है, समाज की सेवा करना है, देश की उन्नति करना है, तो राजकारण में उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे, व्यक्ती पाहिजे। त्यांनी 50 वयाच्या 50व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला पाहिजे आणि त्याचा विवाह व्हायला नको। आता माझा झालेला आहे तेवढे एक बाप, पण मी उच्च शिक्षित आहे, वयाच्या 50व्या वर्षी मी राजकारणात प्रवेश केलेला आहे। या बाजू ज्या आहेत ते जगन मान्य आहे, जगाला मान्यता असलेल्या बाजू आहे, त्या माझ्यामध्ये आहेत।